And hello, my dear loving students for NEET and JEE. तर नीट आणि JEEच्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी आज आपणासमोर नीट आणि JEEचा 5वा चॅप्टर की ज्याचं बेसिक आज आपण पाहणार आहोत. त्याचं नाव आहे लॉज ऑफ मोशन. इट्स ऑब्वियसली व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर. अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर हा अतिशय महत्त्वाचा असा आपला पाठ आहे की ज्याला आपण लॉज ऑफ मोशन्स असं म्हणतो आहे. अगदी 9वीपासून आपण हे लॉज ऑफ मोशन्स अभ्यासलेले असतात. यूट्यूबला दुसरा पण माझा एक व्हिडिओ आलेला आहे लॉज ऑफ मोशन 9वीच्या अभ्यासक्रमावरती आधारित आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे. आणि तो व्हिडिओ आणि हा व्हिडिओ जवळजवळ सारखेच आहेत. फक्त नीट आणि JEEच्या दृष्टीने आपण हा व्हिडिओ काय आहे तो पाहणार आहोत. ओके, सो लॉज ऑफ मोशन. आज आपण लॉज ऑफ मोशन पाहत आहोत. यू नो दॅट देर आर 3 लॉज ऑफ मोशन. दोज आर गिवन अस बाय सर आयझॅक न्यूटन. आपणास हे लॉज कोणी दिलेले आहेत तर सर आयझॅक न्यूटननी दिलेले आहेत. आपणास मी न्यूटनबद्दल अगोदरच बोललेलो आहे की न्यूटननी ग्राउंड ब्रेकिंग वर्क केलं आहे. ग्रॅव्हिटेशन, लॉज ऑफ मोशन, मेकॅनिक्स, वेव्हज, हीट, इलेक्ट्रिसिटी, डेरिव्हेटिव्स, इंटिग्रेशन, लिमिट्स सगळी न्यूटनची देणगी आहे आपणास. सो वी विल स्टार्ट द फर्स्ट लॉ ऑफ मोशन. Newton's first law. Here you can see that first law, Newton's first law, very simple law. Okay, so here we will see Newton's first law. Now every object persists in its state of rest or uniform motion in a straight line unless it is compelled to change that state by external forces. Every object म्हणजे प्रत्येक वस्तू persist in state of rest or uniform motion म्हणजे ती जर स्थिर असेल, स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे स्थिर असेल, और युनिफॉर्म मोशन म्हणजे एकसमान गतीमध्ये असेल, इन अ स्ट्रेट लाईन एका सरळ रेषेमध्ये कुठपर्यंत ती तशीच राहू शकते. इट इज कंपेल्ड टू चेंज जोपर्यंत आपण त्याची ती स्थिती बदलत नाही. कंपेल्ड टू चेंज जोपर्यंत आपण त्याची अवस्था बदलत नाही. कशी? दॅट स्टेट त्याची ती अवस्था बाय एक्सटर्नल फोर्स. बाय एक्सटर्नल फोर्स म्हणजे कोणत्याही बाह्य बलाला प्रयुक्त करून आपण तिची अवस्था बदलू शकतो. म्हणजे स्थिर असेल तर गतिमान करू शकतो, गतिमान असेल तर स्थिर करू शकतो. यालाच न्यूटनचा गतिविषयक नियम पहिला असं म्हटलं जातं. तर कोणतेही असंतुलित बाह्यबल लावल्याशिवाय जर एखादी वस्तू गतिमान असेल तर गतिमानच राहील, स्थिर असेल तर स्थिरच राहते. यालाच लॉ ऑफ इनर्शिया असं सुद्धा म्हटलं जातं. जडत्वाचा नियम आहे असं सुद्धा म्हटलं जातं. बाह्य असंतुलित बल, एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स त्याच्यावरती आपल्याला लावावं लागतं. तेव्हाच वस्तूची गतिमान अवस्था किंवा स्थिर अवस्था आपण बदलू शकतो. असा हा न्यूटनचा पहिला नियम आपणास सांगता येतो. फर्स्ट here we can see that here we can see that all objects at rest will remain at rest. All objects at rest will remain at rest. These all objects will remain at rest. Rest will remain at rest. आपण जर त्या वस्तूवर कोणतेही बल नाही लावलं चेंडूवरती तर तो चेंडू स्थिर असताना स्थिर अवस्थेतच राहील. दुसरा मुद्दा,
this one. Okay, the second point we can say that here unless acted upon by an unbalanced force. आता या चेंडूवरती आपण किक मारत आहोत, म्हणजेच या ठिकाणी आपण त्याच्यावरती अनबॅलन्स्ड फोर्स लावतोय. बॅलन्स म्हणजे दोन्ही बाजूने फोर्स लावणं, पण आपण एकाच बाजूने लावतोय फोर्स, म्हणून त्याला अनबॅलन्स्ड फोर्स असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या चेंडूला आपण किक मारतोय म्हणजे एका बाजूने त्याच्या बल लावतोय, त्यालाच अनबॅलन्स्ड फोर्स म्हटलं जातं. दोन्ही बाजूने आपण त्याला बल लावत नाहीये, म्हणून आपण त्याला अनलेस ॲक्टेड अपॉन बाय अन अनबॅलन्स्ड फोर्स असं म्हणतोय. एकाच बाजूने फोर्स लावणं याला अनबॅलन्स्ड फोर्स असं म्हटलं जातं. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे या ठिकाणी आपण तिसरा मुद्दा पाहू शकतोय. या ठिकाणी आपण हा बाण दाखवतोय, पहा बाण. तिसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा मी दाखवतोय आपणास. या ठिकाणी आपणास असा बाण दाखवतोय मी. An object in motion will continue with the constant speed and direction. This object will remain in continuous speed. This object will remain in the continuous speed like this. हा चेंडू असा फिरत जाणार आहे, असा फिरत जाईल. पहा चेंडू असा फिरत जाईल, हवेतून उडत 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 असा पुढे जाईल. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकतोय an object in motion will continue with constant speed and direction. त्याची दिशा पण बदलणार नाही आहे आणि वेग पण किंवा गती पण त्याची बदलणार नाही, कारण त्याला आपण बल लावलेलं आहे. या ठिकाणी तो चेंडू पुढे पुढे जातोय. पहा कसा जातोय, या ठिकाणी दाखवलंय आपण. या फिगरमध्ये आपणास दिसतंय असं. अनलेस ॲक्टेड अपॉन बाय अन अनबॅलन्स्ड फोर्स. आपण या ठिकाणी काय लावतोय तर अनबॅलन्स्ड फोर्स लावत आहोत, म्हणजे कोणतंही एक अनियंत्रित बल लावतोय चेंडूवरती. त्यामुळे चेंडू तसाच पुढे पुढे जात आहे आणि तेव्हाच न्यूटनच्या गतिविषयक पहिल्या नियमाचं आपणास प्रत्यंतर येत असतं, म्हणजे आपणास तो नियम अनुभवास येत असतो. अशा प्रकारे या ठिकाणी न्यूटन्स फर्स्ट लॉ. तर काय लक्षात ठेवायचं आहे इथे आपण असं लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही बल लावल्याशिवाय स्थिर वस्तू गतिमान करता येत नाही किंवा गतिमान वस्तू स्थिर करता येत नाही. यालाच न्यूटनचा गतिविषयक नियम पहिला म्हणजेच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हटलं जातं. एव्हरी ऑब्जेक्ट परसिस्ट इन इट्स स्टेट ऑफ रेस्ट or uniform motion in a straight line unless it is compelled to change that state by external forces. बाह्य बल लावल्याशिवाय वस्तूची अवस्था बदलता येत नाही. यालाच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम मीन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असं म्हटलं जातं. Mind this. We will see the next law, that is Newton's second law. What is Newton's second law of motion? Very simple. It is nothing but the law of force. हा नियम बलाचा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो. बल, फोर्स म्हणजे बल. आता ते बल कसं दाखवलंय तर संवेगाच्या भूमिकेमध्ये दाखवलेलं आहे. मोमेंटम ज्याला आपण म्हणतो. फोर्स म्हणजे बल, मोमेंटम म्हणजे संवेग. तर मराठीतून तो नियम असा मला सांगता येईल की संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी म्हणजे लावलेल्या बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेनं होत असते. प्रथमतः
संवेग हीच कॉन्सेप्ट आपल्याला काही माहीत नसते. संवेग ही संकल्पनाच आपणास माहीत नसते. संवेग ही संकल्पना सोपी आहे. आपणास वेग माहीत आहे. वेग गुणिले वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजेच संवेग असतो. वेग गुणिले वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग असतो. P = mv. याला मोमेंटम असं आपण म्हणत असतो इंग्लिशमध्ये. फोर्स = चेंज ऑफ मोमेंटम विथ चेंज ऑफ टाइम. फोर्स = चेंज ऑफ मोमेंटम विथ चेंज ऑफ टाइम. हा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम आहे. संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होते. म्हणजे लावलेलं बल आणि संवेग यांचा संबंध असतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग काय संबंध आहे तो पहा. दाढीच F here F is equal to ma. This ma. F is equal to ma. What is T here? T is nothing but time. X is location. T is time. X is location. M is mass and V is velocity. T is time. So what is that? T is time, X is location, M is mass and V is velocity. T म्हणजे टाइम म्हणजे वेळ कालावधी. X म्हणजे अवस्था किंवा लोकेशन त्याची स्थिती. M म्हणजे मास म्हणजे वस्तुमान आणि V म्हणजे व्हेलॉसिटी म्हणजे वेग. या ठिकाणी आपणास संवेग दाखवला जातोय. कसा आहे तो पहा. या ठिकाणी संवेग दाखवतोय मी आपणास. पहिलं जे रॉकेट आपल्याला किंवा विमान जे आपल्याला दिसतं आहे त्या ठिकाणी काय दिसतंय पहा. या ठिकाणी T1 x1 म्हणजे त्याचा संवेग किती आहे पहा. संवेग आपण या ठिकाणी दाखवू शकतो. त्याचा किती आहे पहा संवेग. V1 m1. दुसरा त्याचं लोकेशन आहे पहा या ठिकाणी T0 x0. T0 x0 आणि त्याचा संवेग या ठिकाणी दिलेला आहे. कसं दिलाय पहा. आता हे सगळं कशामुळे पुढे ढकललं जात आहे पहा. तर हे सगळं आपणास फोर्समुळे ढकललेलं पुढे दिसतंय. फोर्समुळे जेव्हा आपण हे विमान पुढे ढकलतोय तेव्हा या ठिकाणी आपणास या गोष्टी दिसतात. तर वरती T1 x1 दिसत आहे. त्यानंतर पुढं V1 m1 हा मोमेंटम म्हणजे संवेग आहे. खाली V0 m0 हा त्याचा इनिशियल मोमेंटम आहे म्हणजेच सुरुवातीचा संवेग आहे. आणि हा V1 m1 हा नंतरचा त्याचा संवेग आहे. खूप सोप्या पद्धतीनं आपणास हे सांगता येतं या ठिकाणी. दुसरा आहे विथ कॉन्स्टंट मास. जेव्हा एकच वस्तू म्हणजे हे दिलेलंच विमान आपण पाहतोय. कुठलं हे पहिलं आणि हे दुसरं. वस्तू एकच आहे. मास त्याचं एकच आहे म्हणजे कॉन्स्टंट मास आहे. इथं पहा हे मास कसं असेल कॉन्स्टंट आहे. मास हे कॉन्स्टंट आहे कारण दोन्हीकडची वस्तू समानच आहे म्हणजे ते मास कॉन्स्टंटच आहे. आपणास या ठिकाणी मास हे कॉन्स्टंट दाखवले म्हणजे विमानाचं वस्तुमान हे एकच आहे म्हणून तिथं m दिलं आहे. मात्र सुरुवातीचा वेग त्याचा बदलतोय. सुरुवातीचा वेग कोणता आहे पहा. सुरुवातीचा वेग आपणास दिला इथं V1 ओके आणि इथं V0 आणि इथं V ओके. सो सुरुवातीचा वेग आपणास या ठिकाणी दिसतोय.
या ठिकाणी सुरुवातीचा वेग V1, सुरुवातीचा V0 आणि नंतरचा V1 असा त्याचा वेग आहे. ओके, सो V1 आणि V0 म्हणजे विथ कॉन्स्टंट मास F इज इक्वल टू म्हटलं आहे F इज इक्वल टू m इंटू m. हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट स्थिर आहे, मात्र हे चेंज होणारी आहेत कुठले, तर या ठिकाणी V आणि V0 आणि T आणि T0 चेंज होणार आहेत. म्हणजेच हे चेंज होणाऱ्या वस्तू आहेत म्हणून आपण त्याला चेंज होणाऱ्या गोष्टी असं म्हणतोय. म्हणजेच काय येतं, तर आता या ठिकाणी V मायनस V0 हा सगळा जो मॅटर आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसेल का, हा सगळा मॅटर म्हणजे काय असतं, तर हे ॲक्सेलरेशन आहे. काय आहे, ॲक्सेलरेशन आहे. या ठिकाणी हे काय आहे, ॲक्सेलरेशन. आपणास ॲक्सेलरेशन असं दाखवता येईल, असं ॲक्सेलरेशन दाखवता येतं. म्हणजे हे ॲक्सेलरेशन आहे, म्हणजेच त्वरण आहे. म्हणजेच फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. F इज इक्वल टू m इंटू acceleration, that is F is equal to ma. This is nothing but the Newton's second law of motion. Then what is the law of change in momentum is directly proportional to the applied force. Change in momentum is directly proportional to the applied force, and the displacement happens in the direction of force. This is the Newton's second law of motion. Change in momentum is directly proportional to the applied force, and displacement happens in the direction of force. Okay, so this is the Newton's second law of motion, very important law. F is equal to ma, which defines the force here and momentum as well. So Newton's second law can I tell in Marathi? संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी म्हणजे लावलेल्या बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होत असते. F is equal to ma. This is the Newton's second law of motion. Now the third one. We have to see the third law, Newton's third law of motion here. We will see the third law. Very simple law. You know that action and reaction. In NEET and JEE, you have to understand this law in very systematic way. What is that? Newton's third law. For every action there is an equal and opposite reaction. म्हणजे प्रत्येक क्रियेसाठी इक्वल म्हणजे तेवढ्याच क्वांटिटीची अँड अपोजिट म्हणजे विरुद्ध दिशेनं रिॲक्शन होत असते. म्हणजे क्रियाबल जेवढं आपण लावतो तेवढंच प्रतिक्रियाबल सुद्धा असतं असं आपणास सांगता येतं. म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात, परंतु त्यांच्या दिशा एकमेकांच्या विरुद्ध असतात. आणि हा नियम घडून येण्यासाठी दोन वेगवेगळ्या वस्तूंची गरज असते. हे सर्वात महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवायचं आहे. न्यूटनच्या थर्ड लॉ ऑफ मोशनसाठी दोन वेगवेगळ्या वस्तूंची गरज आहे. उदाहरणार्थ आपला हात आणि भिंत, आपण जेव्हा भिंतीवरती जोरात मारतो तेवढ्याच वेगानं आपणास ते लागत असतं, लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे ना? आपण जेवढ्या वेगानं भिंतीवरती मारतो तेवढ्याच वेगानं आपणास ते लागत असतं. आपल्या हाताला सुद्धा तेवढाच मोठा शॉक धक्का बसत असतो. म्हणजे इक्वल अँड अपोजिट रिएक्शन, equal and opposite reactions. So it's very important, equal and opposite reactions.
Force exerted on the ball by the boy moves the ball forward. त्या मुलानं तो चेंडू इथं फेकलेला आहे पहा. इथं त्या मुलानं तो चेंडू फेकलाय का इथं त्या ठिकाणी मुलानं हा चेंडू फेकलेला आहे. तर त्यासाठी त्याला काय करावं लागेल तर तेवढ्याच ताकदीचं बल जेवढ्या ताकदीचं बल लावलेलं आहे तेवढ्याच ताकदीनं त्याला तो चेंडू पुढे ढकलला जातोय आणि तेवढ्याच ताकदीनं परत तो या ठिकाणी असा पुढे येत आहे. तो तिसरा मुद्दा त्यातला असं सांगितलाय फोर्स एक्झर्टेड बाय द बॉय ऑन द बॉय बाय द बॉल. आता मुलगा तो चेंडू पुढे टाकतोय म्हणजेच त्या मुलावरती सुद्धा एक वेगळं फोर्स लागतंय या ठिकाणी. ते या दिशेने लागतंय पहा इथं दाखवलंय. हे एक वेगळं फोर्स. त्यानं चेंडू पुढे फेकला की मुलगा पाठीमाग दाबतो. चेंडू त्या मुलाला काय करेल पाठीमाग दाबेल. पण ती प्रतिक्रिया इतक्या स्मॉल स्वरूपाची असेल की आपणास ती जाणवणार सुद्धा नाहीये. फोर्स एक्झर्टेड ऑन द बॉय बाय द बॉल मूव्स द बॉय बॅकवर्ड. त्या मुलाला काय केलं जातंय पहा पाठीमागे सारलं जातंय का पहा. हा मुलगा असा पाठीमागे सारला जातोय. पण ते बल कसं असेल अगदी स्मॉल असेल. हा मुलांना असं ढकललंय चेंडू पुढं. ओके. आणि चेंडू सुद्धा तेवढ्याच ताकदीनं काय करेल त्याला पाठीमागे लावेल ढकलेल. म्हणजे या ठिकाणी क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांची एकके ही परस्परांच्या विरोधी असतात. तर अशा प्रकारे न्यूटन्सचे गतिविषयक 3 नियम अतिशय सोपे असणारे नियम आहेत. आपण त्याला ध्यानात ठेवणं नीट जेईच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. पहिला नियम असा आहे मराठीतून आपणास मी सांगत आहे तर कोणतेही बाह्य बल असंतुलित बल लावले जात असेल एखाद्या वस्तूवरती तेव्हा ती वस्तू जर स्थिर अवस्थेत असेल तर स्थिर अवस्थेतच राहते. बाह्य बल लावले नसताना ती वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहील आणि गतिमान असेल तर गतिमानच राहील. पण बाह्य बल जर लावलं असेल तर स्थिर असणारी वस्तू गतिमान होईल आणि गतिमान असणारी वस्तू स्थिर होऊ शकते. आपण जेव्हा गाडीला ब्रेक मारतो तेव्हा गतिमान वस्तू काय होते बाह्य बल लावतो ना आपण तिथे म्हणजेच त्या ठिकाणी ती वस्तू गतिमान वस्तू स्थिर होते. फुटबॉलला किक मारली असता काय होतंय या ठिकाणी मी दाखवतोय आपणास. फुटबॉलला किक मारली पहा. फुटबॉलला इथं किक मारलेली आहे दाखवणार आहे आपणास. या ठिकाणी फुटबॉलला किक मारली तर स्थिर वस्तू गतिमान होत असते. दुसरा नियम आपण पाहिला आहे या ठिकाणी संवेग परिवर्तनाचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन हे बलाच्या दिशेने होत असते म्हणजेच F इज इक्वल टू ma. हा दुसरा नियम आपणास या ठिकाणी प्राप्त होतो. F इज इक्वल टू ma, द सेकंड लॉ ऑफ मोशन. F इज इक्वल टू ma. थर्ड लॉ ॲक्शन्स अँड रिॲक्शन्स आर इक्वल अँड अपोजिट. क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरोधी असतात. म्हणजेच या ठिकाणी बंदुकीतून सोडलेली गोळी मुलाने फेकलेला चेंडू आपण भिंतीवर मारलेली थप्पड ही त्याची उत्तम उदाहरणं आहेत आणि आपण ही उदाहरणं ध्यानात ठेवा. तर नीट जेईसाठी बेसिक या ठिकाणी आपण खूप चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. ही प्रकरणं डिटेल्समध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी. हा जो 5वा चॅप्टर नीट जेईचा आहे बेसिकचा तो मी या ठिकाणी कन्क्लूड करतो. आपण चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो आपल्या भरपूर नातेवाईकांना भरपूर मित्रांना सुद्धा कळवा की सर मराठीतून शिकवत आहेत. आपण त्यांच्या ऑनलाईन क्लासेसला जॉईन होऊयात. नीट जेईसाठी 5वी ते 12वी हा आपला नीट जेई मराठी लॉन्च पॅड आहे. त्याच पद्धतीनं आपण स्पर्धा परीक्षेसाठी खूप मोठं काम करत आहोत. नोकरी विद्यार्थ्यांना मिळावी 12वी नंतर म्हणून त्यासाठी आपलं एक मोठं आपण ऑनलाईन सुरू करतो आहे. तिसरा मुद्दा आहे तो 1ली ते 5वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप्स नवोदय आणि सैनिक स्कूल प्रवेशपूर्व परीक्षांची आपण तयारी करत आहोत. तर खूप चांगल्या प्रकारे आपण कामाला लागलेलो आहोत.
व्हॉट्सअप नंबर मी या ठिकाणी देतो आहे आपणास. व्हॉट्सअप नंबर कृपया आपण शेअर करा आपल्या मित्र नातेवाईकांमध्ये. 7620322371. This is my WhatsApp number. Please WhatsApp me. Okay. So see our channel on YouTube. Share it. Meet us at Facebook. Chaitanya Classes Dhayawadi and the other medias as well. So here we are concluding our 5th Nietzsche physics chapter, laws of motion. Thank you very much. Okay.